त्या बाजूला दोन आणि त्या बाजूला दोन दोन कुस्त्याचे बघा 4 कोण थांबतील बाकी सगळ्या बाजूला होतील खालचा बैलान टेटीवला बैलान सर बाय सर त्या तुझं बाय सर लाठी शब्द फक्त एक जणाने थांबायचं कोणते वाजता बाळासाहेब कोणते वाजता निळाटी शब्द तिकडे या दोन्ही पैलवानांना शुभाशीर्वाद दिलेला आहे. कुस्तीला सुरुवात झालेली आटी तटीची कुस्ती आखाड्यात चालू झालेली 2. आता सर्वांनी बसून घ्या. प्रेक्षकांना कुस्ती दिसावी. एक जण फक्त थांबायचं असं कमिटीचं म्हणणं आहे. हा शर्ट खाली घ्या. आटी तटीच्या 2 कुस्त्या चालू झालेली भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. विजय कोण होणार पराभूत कोण होणार विजयश्री कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार. चला कुस्ती करा. बस आणि रेड साठी वॉर्निंग दिलेली. कुस्ती करा. नकारात्मक कुस्ती केल्यानंतर वॉर्निंग दिली जाते. वॉर्निंग देऊन कुस्ती झाल्यानंतर ऍक्टिव्हेशन पिरियड चालू होतो आणि पॅसिव्हिटी देऊन गुण जाहीर केला जातो. नेमबाह्य कुस्ती वेळेने नियमाने बनलेली कुस्ती. चला कुस्ती करा पैलवान. गडबड करायची नाही. बरोबर रे लक्ष चला पैलवान कुस्ती करा. पुरंदर तालुका कुस्तीगीर संघ सासवड व पुरंदर नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने 2007 ला या स्पर्धेची सुरुवात केलेली. 2007 पासून आज 2026 20वी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. 2026 चा 20वा पुरंदर केसरीचा मानकरी कोण होणार. विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार. मानाची चांदीची गदा कुणाच्या खांद्यावरती विराजमान होणार हे उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये ठरणार आहे. कुस्ती करा पैलवान. नेमबाई कुस्ती 6 मिनिटावर कुस्ती आलेली. मध्यंतराला गुण करत ओंकार कोळेकर 0 पॉइंट संग्राम जगताप 3 पॉइंट ओके 0-3 0-3 पहिल्यांदा लालचे गुण सांगितले जातात नंतर निळ्याचे गुण सांगितले जातात. ही स्पर्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आंतरराष्ट्रीय पंच रोहिदास अप्पा आमले, चंद्रकांत मोहोळ, विक्रम पवळी, तुषार गोळे, अमित मस्के, सागर माने, गणेश जाधव असा पंचांचा तज्ञ पंचांचा संच या ठिकाणी लाभलेला आहे.
नेहमी स्पर्धा पंचावर अवलंबून असते. जाणीवपूर्वक कुठल्याही पैलवानावरती अन्याय होऊ नये, हे कुस्ती खेळ आहे. इथं कुठल्याही पैलवानावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात नाही. खेळ आहे, खेळावृत्तीने सगळं स्वीकारलं जातं. दुसऱ्या बाजूला कुस्तीचा गुण फलक 0-1. ओके, लाल 0 निळा 1. पहिल्यांदा लालचे आणि नंतर निळ्याचे गोल सांगितले जातात. 18 ते 22 मार्चला 2026 ची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. वाघोलीमध्ये रामकृष्णांना सातो पाटील यांनी स्पर्धा घेतली होती. महाराष्ट्रातले अनेक दिग्गज पैलवान सहभागी होते. ना भूतो ना भविष्य ते स्पर्धा संपन्न झाली. महादेव सिंग बोरकर नारायणपूर उपस्थित आहे. दादासाहेब दिघे भिवडी उपस्थित आहे. देवासिंग भांडवलकर उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. चला कुस्ती करा. रोहिदास अप्पा आमलेस पुढच्या पैलवानला प्रचार करा. काय बरोबर काय नाही बरोबर काय बरोबर काय नाही बरोबर या स्पर्धेसाठी धनाजी मोडक उपस्थित झालेले धनाजी मोडकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. अशोकजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत. पैलवान गोरख गायकवाड उपस्थित आहे. सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. भायंदाज आणि तिकडे संपलेल्या कुस्तीमध्ये संग्राम जगताप कातेवाडी 10 गुणाच्या फरकाने तांत्रिक चितपटीने विजय पुढील फेरीत प्रवेश. हे बघा, टाळ्या वाजवून स्वागत करा पैलवानाचं. टाळ्या वाजवल्याने पैलवानला प्रोत्साहन मिळतं. टाळ्या सलामी झाली. कुस्तीला प्रारंभ होतोय. 2 कुस्ती आखाड्यात लागणार आहेत. महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान समीर देसाई उपस्थित झालेले. समीर देसाई पैलवान यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. बरोबर आहे. समीर देसाई पैलवान आपण आखाड्यात येऊन जावा. कोल्हापूर जिल्ह्यातला गारगोटीचा पैलवान. ओके, बोट नको देऊ. रेड पॅसिव्ह. मैदान मध्ये 2 कुस्त्या चालू आहेत. डाव प्रतिडाव चालू आहे. रेड पॅसिव्ह सर. भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा. लक्ष दे पुढे. जमले ते. साईडला हा ये. सावध हा ये बरोबर. 1 नंबर. पुढे तसं पुढे तसं. साईडनी
शाबास बरोबर हा ये शाबास मार धर वर खाली वर पक्का है गडबड करू नको शाबास हा फिंगर सर गडबड करू नको रे चालू कुस्तीचा गुणफलक पक्का लालचे संग्राम लालचे 3 घ्यायचे 0 गुण पक्का आदत चल पक्का राहत चल आदत ये बरोबर हा ये मोठं नको देऊ आदत हात काढून दे आदत बरोबर हा हात काढून दे ये मार टक्के दे मार मार की मार शाबास बरोबर बसला बरोबर मार पुढे शाबास पक्का बात तुम्ही बघा मार की मुळी फिरवते आणि कब्जा घेतला पुन्हा भारंदाज गुण नाही पुन्हा ऍक्शन असल्याशिवाय गुण दिला जात नाही पिवळा टी शर्ट जरा खाली बसा शाबास मला कुस्ती दिसायला पाहिजे हो आणि विसल वाजलेली एक पॉइंट राहिला ये 9 झाले टाइम फिनिश झाला 9-2 दोन कुस्त्या चालू आहेत डाव प्रतिडाव चालू आहे दरम्यान कुस्ती कडला गेलेली संग्राम आदत चल चालू घ्या आता बरोबर ग्रिप घे हा ये बस शाबास आदत जमलं हात काढून घे शाबास भारंदाज आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संग्राम जगताप तातेवाडी तांत्रिक चितपटीने विजयी पुढील फेरीत आपण आपलं आदरपूर्वक स्वागत सलामी दिली जाते संग्राम जगताप लाल पट्टीचा हातवरती केला पैलवान आणि शहाबाज बागवान निळ्या पट्टीचा मान्यवर पाहुणे विजेत्याला 5,000 रुपये ट्रॉफी आणि उपविजेत्याला 4,000 ट्रॉफी हे बक्षीस पैलवान ज्ञानदेव उर्फ अण्णा काळे उद्योजक स्टेट इंडस्ट्री सासवड यांच्या वतीने दिलेला आहे 35 किलो वजनगटामध्ये विजेत्या पैलवानला 6,000 रुपये आणि उपविजेत्याला 5,000 रुपयाचं बक्षीस वैभव बापू जगताप कबड्डी पट्टू आणि दिलीप गोविंद मोरे मामा उद्योजक माळशिरस यांच्या वतीने दिलेला आहे 40 किलो वजन गटासाठी 7,000 विजेत्याला आणि 6,000 रुपये उपविजेत्याला दोन्हीला ट्रॉफी हे बक्षीस पैलवान रमेश शांताराम मोडक अध्यक्ष तंटामुक्ती वडकी स्वर्गीय दादा पाटील यांच्या स्मरणार्थ नानासो दशरथ काळे सोनारी सोनोरी यांच्या वतीने दिलेला आहे 50 किलो साठी 9,000 आणि 8,000 विजेत्याला 9,000 उपविजेत्याला 8,000 दोघांना ट्रॉफी हे बक्षीस बघा चालू ठेवायची कुस्ती चालवायची आपलं असं व्यवस्थित ठीक आहे ओके सर एक हात लॉक ठेवायचा कुस्ती मैदान मध्ये ओपन गटातली एक तगडी कुस्ती चालू आहे चालायचं अंगा बरोबर आहे मागडत आंतरराष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन बँक ऑफ महाराष्ट्राचे युनियन लीडर
प्रकाश दादा पवार यांचं आखाड्यामध्ये आगमन, त्यांचं आदरपूर्वक स्वागत. आपलं विनंती, आपण स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं. आणि शेखर जगताप, एक हात लोक कर उजवा. सोपन काका सहकारी बँकेचे मॅनेजर शेखर जगताप, आपण हे स्टेजवरती यायचे. हलगीवाले वडायचं ढकलायचं, वडायचं ढकलायचं. प्रकाश दादा पवार आंतरराष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन. शाबास. असंच, असंच. 30 सेकंद गुण घेण्यासाठी वेळ दिलेला आहे. शाबास. ब्ल्यूला 30 सेकंदात गुण घ्यायचा आहे. बस एक गुण रेडला मिळालेला आहे. दोन्ही पैलवान अतिशय थंड डोक्याने लढतायत. बरोबर आहे सर, एक हात लोक. शाबास, शाबास, संग्राम. आणि आणखी एका गुणाची कमाई, 2 गुण रेडच्या खात्यामध्ये काय नाही, काय नाही. जमा झालेले आहेत. लोक ठेवायचा, एक हात लोक ठेवायचा उजवा हात, ते बोटं धरायची पलीकडली. मोकळा सोडू नको. शाबास, शाबास. कुस्ती करायची. वड पुढे. चला पैलवान कुस्ती करा. ओढून ढकल. शाबास. काय ना, शाबास, शाबास. शाबास. हा, हा. हो. वड खाली तसाच परत. शाबास शाबास शाबास. हा, चल, चल. काय नाही. आतल्या साईडला फिर तू. हा, कुस्ती चालव. बरोबर आहे सर. मागं पळतंय. चल तू, कुस्ती चालव. सोडू नको मग. चला कुस्ती करा पैलवान. हा, झालं का? नेमबाई कुस्ती. हा. चल, वड. शाबास. हो. आणि पटल लागण्याचा प्रयत्न होता ब्ल्यूचा. बरोबर आहे सर, चल, काय विषय नाही. चालू ठेव हे. बरोबर आहे. चालू ठेव. हा, येतोय पायात परत. आला, चल. अरे चल. शाबास. महाराष्ट्र चॅम्पियन तात्यासाहेब तोरकर उपस्थित झालेले. शाबास. महाराष्ट्र चॅम्पियन तात्यासाहेब तोरकर यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. हा, हा. आपण मानाचा फेटा बांधून घ्या. हा, तो चल. बरोबर, ले तू. बरोबर, चल. आणि वेळ संपलेली. मध्यांतर आणि मध्यांतरानंतर गुणफलक. लालचे 2 गुण, निळ्याचे 0 गुण असा गुणफलक. पहिल्यांदा लालचे गुण सांगितले जातात, नंतर निळ्याचे गुण सांगितले जातात. 30 सेकंदाची विश्रांती. 30 सेकंदाच्या विश्रांतीनंतर दुसरी फेरी. पुरंदर केसरी मानाची गदा कोण हासिल करणार, गदा कुणाच्या खांद्यावरती विराजमान होणार हे ठरणार आहे. ओपन गटामध्ये 28 पैलवानांचा सहभाग होता. आता हे क्वार्टर फायनल चालू आहे. यानंतर सेमी फायनल आणि सेमी फायनल मध्ये परत फायनल, अशा 3 फेऱ्या होणार आहेत. चालू कुस्तीनंतर निखिल गायकवाड लाल पट्टीमध्ये तयार राहायचे, प्रतीक जगदाळे निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचे. पट्ट्या बांधून पैलवान तयार राहायचे. कुस्तीला सुरुवात झाली. काय नाही, संग्राम. दोन न थांबता कुस्ती होणार. हे करीन. लाल पट्टीचा संग्राम जगताप लावणार आहे फक्त. बरोबर आहे तू. आणि निळ्या पट्टीचा शहाबाज भागवान चालवत राहा. अशी कुस्ती चालू आहे. हा, शाबास. बरोबर आहे. कुस्ती करा. चला, जागेवर स्टॉप नको ठेवू, तू चालव. रेड साठी कुस्ती करण्याला वॉर्निंग दे. हो 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 हो. टाळ्या करा. चकार कार 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 फिरायला लागला आणि गतिमान कुस्ती चालू झाली. श्वास आणि विसर वाजलेली. संग्राम मोकळा सोडू नको. चल, लगेच हात टाक. हात टाक, चल. चला कुस्ती करा. सेंटरला मधोमध कुस्ती घेतली. हा, शाबास. चल, बरोबर आहे. हा. झाला कार्यक्रम. तू बरोबर आहे. चल. ब्लू पॅस्यू सर. हा, चल, शाबास. मोकळा नको सोडू, संग्राम. सर्व कुस्ती शौकिकांचं, पुरंदर आणि हवेली तालुक्यातून आलेल्या सर्व कुस्ती शौकिकांचं, मल्लांचं, पैलवानांचं आम्ही पुरंदर हवेलीचे लोकप्रिय माजी कार्यक्षम आमदार संजयजी चंदूकाका जगताप मित्र परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही आदरपूर्वक स्वागत करीत आहोत. हार्दिक असं आभार. काय नाही, चल तू. वड तू ते थांबत.
भांडी वाटतं, मोकळं काय ना मोकळा नको सोडू तू हा, शाबास शाबास बरोबर शाबास कुस्ती करा पैलवान. काय नाही. या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरी एक गोल. पैलवान दत्ता गायकवाड यांचे वडील पैलवान भानुदास गायकवाड यांचं आखाड्यामध्ये आगमन. चालू कुस्तीचा गुणफलक लालचे गुण 4 आणि निळ्याचे गुण 0. 4-0 अशी कुस्ती चालू आहे. सोडायची नवनाथजी गायकवाड उद्योजक, पैलवान पांडुरंगजी गायकवाड उद्योजक आणि आदरणीय संजय शेठ मोरे सर्वांचं हार्दिक स्वागत. अत्यंत बहुमोलाचा शेवटचा 1 मिनिट. एक हात लोक ठेवायचा एका मिनिटात काही घडू शकतं. एक सेकंद भूतकाळात जमा व्हायला लागलेला आहे. वीण निमान बनलेली कुस्ती. कुस्ती करा. वक्त किसी का इंतजार नहीं करता, वक्त किसी का गुलाम भी नहीं होता. 19वा पुरंदर केसरीचा मानकरी कोण होणार? मानाची गदा कुणाच्या खांद्यावरती विराजमान होणार हे ठरणार आहे. आतापर्यंत 18 पुरंदर केसरी झालेली. 20 वर्ष झालं या स्पर्धेला. दुसरं काय नाही करणार. चल तू हात मोकळा नको सोडू. बस 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 बस. हलगेवाले बक्षीस दाते अण्णासाहेब काळे सोनोरी गावचे उद्योजक यांच्या आखाड्यामध्ये आगमन. आणि सर थोडं लक्ष द्या. वेळ संपलेली आणि निकाल पाहूया. संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पट्टीचा पैलवान संग्राम जगताप विजय पर देखता होगा. ये चीज किसने बनाया वो भी सुनता होगा. आणि गावाला प्रेरणा आणि गावाला प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा. पाणी आहे का? पाणी
कुस्तीचे पैलवान आखाड्यात चला. कुस्तीला सुरुवात होते. शेवटची कुस्ती चालू होती. थोडं साईड लावता आवडे. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे खानवेसर पंच म्हणून आखाड्यात आलेले आणि तात्यासाहेब भिंताडे यांना विनंती आहे. तात्यांना विनंती, आपण आखाड्यात या. कुस्तीला सुरुवात होती. या स्पर्धेमधली शेवटची कुस्ती चितपटीने निकाली होणार. चितपट आणि निकाली डावापुरती चड्डी धरायची, अन्यथा कुस्ती रोखण्यासाठी चड्डी धरली. डावापुरती फक्त चड्डी धरायची, कुस्ती रोखण्यासाठी चड्डी धरू दिली जाणार नाही. आणि तात्यासाहेब भिंताड एकेकाचे महान मल्ल. या पुणे जिल्ह्याचं, या पुरंदर तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्र राष्ट्रीय पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष, पुणे शहराचे देवडे गावचे सुपुत्र तात्यासाहेब भिंताडे, धनकवडे गावचे सरपंच आखाड्यात आलेले. हा, कुस्तीला सुरुवात झालेली, कुस्ती चालू झालेली, कुस्ती निकालीच होणार. विजेत्या पैलवानसाठी 35,000 आणि मानाची चांदीची गदा आणि उपविजेत्यासाठी 27,000 आणि ट्रॉफी. सिल्वर चिवली मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे स्वर्गीय नामदार चंदू काका जगताप यांच्या स्मरणार्थ या कुस्तीचं बक्षीस वितरण सिल्वर चिवली मोटर्स यांच्या वतीने दिलं जाणार आहे. कुस्ती चालू झालेली, कुस्तीला सुरुवात झालेली. ही स्पर्धा काल चालू झाल्यापासून सरांच्या फेसबुक पेज वरती आणि युट्यूब चॅनल वरती लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. कुस्तीला सुरुवात झालेली. उंचीला कमी असणारा, पायाला काळ निकॅप लावलेला संग्राम जगताप आणि बलदंड ताकदीचा, वजनाला उंचीला जवस असणारा अली सय्यद अशी कुस्ती चालू झालेली. कुस्तीला सुरुवात झालेली, शेवटची कुस्ती चालू आहे. खरोखर अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडलेली. या स्पर्धेतली शेवटची कुस्ती चालू आहे. बोलू नका, शांतता राखा, मैदानी कुस्ती. हे पहा, इथं समोर कोणी बोलू नका, शांतपणे कुस्ती बघा. हा, एक कोच आहे, त्या कोचला फक्त बोलण्यासाठी परमिशन आहे. कुस्ती करा पैलवान. जबरदस्त स्पर्धा. आताच या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक केसरी 2026 चा पुरस्कार ज्ञानेश्वर उर्फ माऊली मांगडे वस्ताद यांना प्रदान केला. 2012-13च्या कालखंडानंतर मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राचे धुरा ज्ञानेश्वर मांगडे वस्तादांच्या खांद्यावरती पडली. अनेक पैलवान घडवले मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रामध्ये. अनेक पैलवानला मार्गदर्शन केलं आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं कुस्तीचा आणि त्यांचा संघर्ष चालू झाला वस्तादकीचा. त्याच्या अगोदर त्यांची निंबाळकर तालीम, आजोबा पंजोबा वडील सगळे निंबाळकर तालमीमध्ये, सॉरी जगोबाई तालीम. पण खरं वस्ताद मिळालं त्यांना दिनकर सूर्यवंशी सर, ज्यांच्यामुळे घडले, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले असे दिनकर सूर्यवंशी सर.
वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली एक जादूची कांडी होती. वसंतदादा कुस्ती केंद्र एका बाजूला गोकुळ वस्ताद तालमीचे पैलवान आणि एका बाजूला वसंतदादा कुस्ती केंद्राचे पैलवान. महाराष्ट्र केसरीला निम्मे मेडल असायचे. सोरेशी सरांचं एकच वाक्य असायचं, तो नाही पैलवान झाला तर चालेल, पण समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि वागायचं कसं एवढंच माझ्यापासून शिकवून जा. ज्ञानेश्वर मांगडे वस्तादांची कुस्ती 3-4 हजार रुपयाला लागत होती, त्यावेळेस माझी 500 रुपयाला लागत. सगळ्या कुस्त्या बघितलेल्या आहेत त्यांच्या, लय जवळ त्यांचा कालखंड बघितलेला आहे. बलवडी, कुंडल, बांबावडं, पलूस अशा ठिकाणी काळी पिवळी गाडी असायची. त्या काळ्या पिवळ्या गाडीत लंगोट चढी खिशात घेऊन मैदान लागलेला बघितलेला कालखंड. दिवस निघून जातात पण आठवणी मनात राहतात. आणि आज जवळपास 6 ते 7 कोटी रुपये खर्च करून या महाराष्ट्रात नाही भारतात कुठल्याच तालमीला लिफ्ट नाही. 6 मजली तालीम उभा केली. केवळ या लाल मातीचं काहीतरी मी देणं. मी स्वतः महाराष्ट्र केसरी झालो नाही, पण असे असंख्य महाराष्ट्र केसरी मी घडवणार. हाच इरादा ज्ञानेश्वर मांगडे वस्तादांचा. वस्ताद होणं सोपं नसतं. पाट्यात 4 वाजल्यापासून पैलवानाच्या मागे पळावं लागतं, तेव्हा हे शक्य होत असतं. एका तालमीत 40-50 मुलं असतात. त्या सगळ्या मुलांना बरोबर घेऊन सगळ्याच्या कथाने व्यथा जाणून घेऊन वस्तादकी करावी लागते. वस्ताद होणं एवढं सोपं नसतं. फक्त जास्त बोलू नका विनंती आहे, थोडी शांतता. हे पहा, दोन्ही पैलवान थंड डोक्याने लढतायत. उंचीला कमी असणारा संग्राम आणि उंचीला जरा जवळ असणारा अली. वजनाला उंचीला थोडा जवस आहे अशी कुस्ती चालू आहे. बुद्धीच्या बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ आहे कुस्ती. येथून पुढं कुणीही बेसावध राहायचं नाही. खांदेवाडी सर तात्या साहेब दोन्ही पैलवानांना सूचना करा, बेसावध राहायचं नाही. बेसावध असताना धोका झाला तर पंच जबाबदार राहणार नाही. आणि आता कुस्ती गतिमान होणार. असा होरा चौदंडी झालेली, गदन खेळ झालेली. काय होतंय बघूया. डोक्याला डोकं लागलेलं आहे. जगात जेता पैलवान गामा. आजही एक पैलवान दुसऱ्या पैलवानला तालमीत काम सांगितलं तर पैलवान तो काय गामा लागून गेला काय, मला काम सांगायला लागला. गामा पैलवान किती मोठा असेल, जगात जेता झाला गामा पैलवान. उंचीत बनत नाही म्हणून गामा पैलवानला भाग घेऊ दिला जात नव्हता, पण गामाच्या वस्तादला जाहीर केलं. माझ्या पट्ट्या पुढे कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 लढली, 10च्या 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोहाबा केली. आणि जनतेतून आवाज उठला, भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे. गामाने भाग घेतला. गामा पैलवान जगात जेता झाला. धर्मनिरपेक्ष होते गामा पैलवान. भारताची भांडणी झाली. गामा पैलवान पाकिस्तानात राहायला गेले. पाकिस्तान मध्ये एक जाती दंगल उसळली होती. हिंदूला बाहेर काढा म्हणत होते. गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिल्याने सांगितलं, माझ्या देहाचे खांदोळकरा नंतर हिंदूकडे जावा. जमाव शांत झाला आणि निघून गेला. म्हातारपणी अर्धांगवायू झाला फेअरनेस. गामा पैलवानला या भूतलावरती कोणाचे हात धरायची ताकद नव्हती. त्या हातानं अंगावर बसलेली माशी सुद्धा मारता येणे गेली अशी परिस्थिती गामाची झाली. म्हातारपणी मदत कोणी केली? ना भारत सरकारने ना पाकिस्तान सरकारने. म्हातारपणी मदत केली पैलवान झिस्कोने. सांगण्याचं तात्पर्य आणि सांगण्याचा उद्देश एवढाच, कुस्ती म्हणजे काय जन्मजन्मीचं वैर नाही. कुस्ती खेळ आहे आणि ते सगळं खेळाडूतीने स्वीकारायचं असतं. मगाशी
60 किलो वजन गटामध्ये कुस्ती चांगली झाली. दोन्ही पैलवानांनी एकमेकाला खांद्यावरती उचलून घेतलं आणि त्यावेळी सरांना मी सांगितलं आमच्याकडे जिल्हा परिषद सॉरी ग्रामपंचायतला जरी उभा राहिली एकमेकाच्या विरोधात 5-5 वर्ष एकमेकाची तोंड बघत नाही, पण 2 मिनिटात कुस्ती झाल्यानंतर एकमेकाचं कौतुक करतात. पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीला फायनलला कुस्ती आली. सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्ती बघितली. तिथं महेंद्र विजय झाला, पण विजय झाल्याबरोबर सिकंदरच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं, कारण सिकंदर वयाने मोठा पैलवान आहे महेंद्रपेक्षा. आणि सिकंदरने दोन्ही हात त्याच्या पाठीवर टाकून शबासकी दिली. त्याला कौतुक करायला प्रतिस्पर्ध्याचं कौतुक करायला मन सुद्धा तेवढंच मोठं असावं लागतं. कुस्ती करा पैलवान, तगडी कुस्ती चालू आहे. जबरदस्त स्पर्धा, याच साठी केला होता टास, याच साठी. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सर्व परिवार यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केची आणि हलगी सम्राट राजू आवळी दोघांसाठी 500-500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. फक्त राजू आवळे एकदम पळत जायचं, पळत येडा मारून यायचं असं म्हणणं आहे त्यांचं. हा, आणि मग बक्षीस घेऊन जायचं, पळत थांबायचं नाही. शिववाले तोंडाला ते लावा की मी जेवढ्या ज्ञानेश्वर मांगडे वस्तादांच्या कुस्त्या बघितल्या त्याच्यापेक्षा जास्त कुस्त्या राजावळीने बघितल्या. आमची दुपारी चर्चा झाली. 2-4 हजाराच्या जोडीपासून ज्ञानेश्वर मांगडे वस्तादांच्या कुस्त्या राजूने पाहिली. कुस्ती करा पैलवान, कुस्ती करा. आले संग्राम, कुस्ती करा. अटॅक आक्रमण. बाहेर लय जण सांगणार आहेत पाण्यात मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल त्याला. दरदर वळवण म्हणणारे दुखा म्हणे जातीचे पाहिजे वेड्या गबाड्याचे काम नव्हे. कुस्ती जर सोपी असती तर गल्ली बोळातलं सगळे पैलवान झाले असते. हे सोपं नाही. ज्याला खरंच बीपीच्या देठापासून नॅट लागलंय त्यालाच माहित आहे कुस्ती काय, आणि कुस्तीत दम लागल्यानंतर काय होतो हे पैलवानला माहिती आहे. इतर दम आम्ही लय बघितले रोज, पण कुस्तीतला दम आणि कुस्तीतला खस हा पैलवानलाच फक्त माहिती. हे पहा, आतापर्यंतचा नियम आहे कुस्ती जर चितपटेने निकाली झाली तर गदा दिली जाते. कुस्ती जर गुणावर झाली तर गदा दिली जात नाही. फक्त त्याला पुरस्कार दिला जातो आणि रोख इनाम दिला जातो. गदा ही कुस्ती निकाली झाल्यानंतर दिली जाते. खरंच पंत तुम्ही अतिशय नेम चांगलेच नेम काढलेले. नियमात बदल केला जात नाही. तर नेम हा नेमच असतो. नेम काढणाराला नेम मोडता येतो. पण या पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धेचं मला एवढं वैशिष्ट्य वाटतं. मी 2024 ला 1 दिवसासाठी आलो होतो. फक्त 1 दिवस होतो आणि आज 2026 ला काल आणि आज या ठिकाणी मला येण्याचा योग आला. मी गेले 18 वर्ष कुस्ती कॉमेंट्री करतोय. महाराष्ट्रात 36 जिल्हा आहे. 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्याला अस्तित्व आहे, पण 30 जिल्ह्यामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या 6 जिल्ह्यामध्ये कुस्तीला जास्त अस्तित्व आहे. राजश्री शाहूराजांनी कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवलं. इंग्रज सरकारला कणाईर माणसं पाहिजे होते. ताटकण्याची माणसं निर्माण केली या कुस्तीच्या माध्यमातून. पण
आज सगळा कोल कुस्तीचा पुण्याकडे वळालेला आहे. पुणे तिथे काय उणी विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची वळण. पण आज कुस्तीचं माहेरघर पुढं झालेलं आहे. धन अनेक जणांकडे आहे पण पुणेवाल्यासारखी दानत कुणाकडे नाही. बस. तुल्यबळ लढत चालू आहे. 1 वर्षाचं कष्ट आहे. चला कुस्ती करा पैलवान. बस. हे पहा खानाने करू नका. कसोट टाकायची कुस्ती गेली आता. आताच्या पैलवानला मान ओढणं कसोट टाकणं हे सोसत नाही. पहिलं मागण्या वाजता लढत झाल्यावर अर्धा तास मान ओढायला होत होती. बरोबर आहे का? आता ते सगळं संपलं. पैलवानच्या मानत ताकदच राहिली नाही तेवढी. सहज ठोका टाका पंच ते मारतय बर का. पहिलं मानाची पंच ठोका टाका तुम्ही टाकी मग हे वाक्य असायचं पंचाचं. तो का कमी आहे? हे बा टक्कर मारू नका. कसोट टाकू नका. आणि पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात होते. डोक्यातले दोघांचे विचार चालू आहे. काहीतरी घडणार आहे. पुरंदर केसरी कोण होणार हे ठरणार आहे. तालमीत गेल्यानंतर या पुरंदर तालुक्यातल्या हवेली तालुक्यातल्या अनेक पैलवानांचं स्वप्न असतं तू पुरंदर केसरी हो. पालक म्हणतात तू पुरंदर केसरी हो तुला मी 4 व्हीलर गाडी घेऊन देणार. हो बडे 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 शिट्ट्या मारू नका कोणी. शिट्ट्या मारू नका. धनंजय रुपनवर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस हलगी सम्राटांसाठी आलेला आहे. या बाजूने पळत जायचं आणि येडा मारून यायचा. नाही तुमच्या गाडी. हा तुमच्या याचसाठी केला होता ठास. याचसाठी शिंगोल्याचा काही वेळच लागला. बघणाराच्या काळजाची धडकन वाढायला लागलेली. प्रत्येक जण मनोमनी म्हणायला लागलेला आहे माझ्या सुद्धा घरात अशी तयार करणार. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच 2 गोष्टींच्या आधी गेलेला आहे. आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे. आज संपत्ती महत्वाची राहिलेली नाही, संतती महत्वाची आहे.
ही वस्तुस्थिती आहे. बस. बस. आहा. हे रक्तात असावं. काय करून काम कर म्हणा. पाय काढून धक्का मारला. बस. आणि पंचाचा निर्णय. दोन्ही कुस्तीगीरांना सूचना दिलेली आहे. दोन्ही खांद्या टाकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही. पुन्हा कुस्तीला सुरुवात झालेली. कुस्ती चालू झाली. बघूया काय होतंय कुस्तीचं. वादळापूर्वीची शांतता आहे. आणि कोण कुणाला कमी नाही. कुस्ती कुणी कुणाला कमी नसतंय. हे बाल लांब वारंवार धरायला, फक्त डाव करण्यासाठी लांब धरायची. बरोबर आहे. चल बस. आणि सगळं चला कुस्ती करा. आणि बोले बोले बोले.
बाप 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 बच गयो. काय कुस्ती चालू आहे हो. पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे. काटा खालतीवरती व्हायला लागली नाही. बघणाराच्या काळजाची धडकन वाढायला लागलेली. खाली बसा पहिलवान, खाली बसा. आज जायचं नाही पहिलवान, आज जायचं नाही. आज जाऊ नका पहिलवान, आज जाऊ नका. विनंती बाहेर करा त्यांना. आज जाऊ नका. नीम मोडू नका. दोन्ही पहिल्यांदा प्लीज आहे. खाली बसा. मला जर पुढं खाली नाही बसला तर कुस्ती दिसणार नाही. बसा खाली बसा. खाली बसा. खाली बसून घ्या सगळ्याला. संग्राम आक्रमण झालेला आहे. संग्रामने पुढे आतमध्ये जायचं नाही. आखाड्यामध्ये बरं का. परत एकदा सूचना देतो, पुढे आखाड्यामध्ये जायचं नाही. मैदान खचाखच गच्च भरलेलं आहे. रात्रीचे 11 वाजून गेलेले. ताण भूक सगळं हरपलेलं आहे. वाव! शाबास! आणि आकडे लावण्याचा प्रयत्न. बस, बस. आणि हो भारत माता की. या ठिकाणी पुरंदर सगळे बाहेर वातावरण बक्षीस वितरण केलं जाईल. सगळे बाहेर वा. अजिबात बक्षीस वितरण केले जाणार नाही याची नोंद घ्या. सगळे बाहेर वा. पहिला विशाल सगळे बाहेर घ्या. सगळे त्यानंतर त्यांना घ्यायचे त्यांना घ्या. पुढली भाऊ सगळे बाहेर घ्या. पहिले पुढली भाऊ ऐकायचं का. सगळे बाहेर घ्या पहिले. 2 मिनिटं थांबा सांगितलं सरांनी. सगळ्या गोंधळ थांबल्याशिवाय आपण अजून निकाल घोषित केलेला नाही. पंचांनी 2 मिनिटं थांबा. निकाल घोषित होणार. सगळे बाजूला घ्या. बाजूला निकाल जाहीर केल्याशिवाय या ठिकाणी गोंधळ करू नका. सरांची स्पष्ट सूचना आहे. सगळ्यांनी बाहेर आल्याशिवाय निकाल घोषित केला राजा भाऊ. निराशिवाय डोळे पडेल. चला बाहेर. दिल्लीवाले बाहेर होत्या. चला बाहेर सगळे. पंच कमिटीचा निर्णय अंतिम असतो हे लक्षात घ्या. स्पर्धेला शिस्त आजपर्यंत पाळली गेली ती शिस्त कायम राखण्याचा प्रयत्न करा. 2 मुख्य पंच होते ते निर्णय देतील त्याप्रमाणे पुढचा कार्यक्रम होईल.
अरे गोठा इधर है ना, सब नियम के आधार पे चलता है। आप चुपचाप उधर बैठिए, जो भी होगा नियम से होगा। आप उधर चुपचाप बैठिए। अब आप किसी इधर है ना, यहाँ पे हर चीज नियम से होती है। आप प्लीज कृपया आप अपना मुंह बंद करके उधर बैठिए। कोई कोच नहीं बात करेगा, सिर्फ पंच कमेटी बात करेगी। जो भी होगा सुनो मेरी बात, आप पंच कमेटी से बात कीजिए, मुझसे नहीं। हाँ हेलो, एक मिनट, इधर जिताने के लिए नहीं बैठा हूँ। इधर है ना, मैं कंपटीशन लेने के लिए बैठा हूँ। आप समझे? ये ना, हेलो, इधर है ना, जिताने के लिए नहीं बैठा हूँ, कंपटीशन के लिए बैठा हूँ। अपने आप को संभालो। इतनी तेरी उम्र है ना, उतने साल आधीची पोझिशन त्याच्या आधीची पोझिशन बघा ना. पैलवान पंचाच्या हाताला चला. संपलेल्या कुस्तीमध्ये संग्राम जगताप चालेचा पुरंदर केसरीचा मानकरी ठरलेला आहे. पंचाच्या निर्णयानुसार जाऊ नका. प्रत्येक सांगते बक्षीस वितरण झाल्याशिवाय बक्षीस वितरण झाल्याशिवाय आखाड्यात कोणी जाऊ नका अशी विनंती. 2 मिनिट. बक्षीस वितरण झाल्याशिवाय आखाड्यात कोणीही जाऊ नका विनंती. थोड्यासाठी कोणी नियम मोडू नका. या ठिकाणी या स्पर्धेचे आदरणीय माजी आमदार संजय जितेंद्र यांना विनंती करतो याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे कामगार केसरी आजच्या आर्थिक गाठीवर उभारलेला केसरी पुरस्काराचे मानकरी माऊली शेठ कांबळे, जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय हरिभाऊजी दोरे, पंचायत समितीचे सदस्य माऊली शेठ यादव, माननीय याप्रमाणे दादासाहेब देवकारे, पंडित मामा साबळे, पंडित दादा मोडक, दत्ताभाऊ कासवड नगरीचे उपनगराध्यक्ष मनोहरराजा जगताप, भाजपचे गटनेते माननीय अजितप्पा काका जगताप, नगरसेवक माऊली काका जगताप, त्याचप्रमाणे बंडूशेठ राऊत, नगरसेवक सासवड नगरपालिका, निराकुश कुटुंब बाजार समितीचे सभापती सन्माननीय संदीप शेठ फडतरे, भाजपचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष संभाजीनाना काळाने, संजय काका निगडे, अध्यक्ष भाजपा पूर्व. आज पुरंदर केसरीसाठी विजेत्या पैलवानला 35,000 रुपये आणि मानाची चांदीची गदा पैलवानी ट्रॉफी. सन्माननीय प्रकाशदादा पवार, विठ्ठलदादा मोकाशी, पत्रकार बंधू, दोन्ही पैलवानांचा बक्षीस वितरण होतोय. चालू वर्षीची आतमध्ये कोणी यायचं नाही. पैलवान मंडळी कृपया सहकार्य करायचं आहे. दोन्ही पैलवानांचं कौतुक केलं जात आहे. कुस्ती खेळ आहे, हारजीत होणार, विजय पराभव होणार आणि पैलवान संग्राम जगताप आणि पैलवान अली सय्यद या दोन्ही पैलवानला मानाचा भेटा बांधून
दोन्ही पैलवानांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. माजी आमदार पुरंदर वेल्हा मतदारसंघाचे संजयजी जगताप सर आखाड्यात आलेले सहकार वर्षी जोरदार टाळ्यामधून अभिनंदन करा. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. शाबास. टाळ्या करा दोन्ही पैलवानांसाठी. आणि मानाची चांदीची गदा खांद्यावरती शोभून दिसायला लागलेली मानाचा चषक आखाड्यात चमकायला लागलेला आहे. कष्ट आहे काय पाहिजे सर? शाद शाद. आणि आज सांगतो मुलींच्या योगामध्ये माफी मागतो. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या पैलवान संग्राम जगताप त्यांना सहकार वर्षी शिक्षण वर्षी जगताप यांच्या स्मरणार्थ असणारी मानाची चांदीची गदा पुरंदर केसरी किताब आणि रोख रुपये 35,000 या ठिकाणी बक्षीस दिले जात आहे. दीपक जगताप पुढे. दीपक जगताप संपर्क झाला. दीपक जगताप पुढे सर. मेन फोटोचा घोटाळा करतात. तुमचा काढा मेन पुढे देतो तुम्हाला. प्रमाणे आणि परंपरेप्रमाणे सहकार वर्षी शिक्षण वर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सासवडची प्रसिद्ध असणारी पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेचा चांदीच्या गदेचा मान आणि पुरंदर केसरी किताबाचा मान आमचे पुतणे पैलवान संग्राम कुंडलिक जगताप यांना मिळालेलं आहे. त्यांचं पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा समितीच्या वतीने त्याचप्रमाणे पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने आदरणीय सहकार वर्षी शिक्षण वर्षी स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप मित्रपरिवार त्याचप्रमाणे श्रीमंत गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठान सासवड आणि काळभैरवनाथ उत्सव मंडळ यांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. यानंतर संग्राम भाऊचे पिताश्री माननीय कुंडलिक भाऊ जगताप हे आपलं मनोगत व्यक्त करतो. नमस्ते. कैलासवासी चंदूकाका जगताप यांनी संग्रामला 5 वर्ष असताना दत्तक घेतलं आणि हा विजय आहे. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं काकांना अर्पण करतो एवढंच सांगतो. जय शिवाजी. ओके.